इयत्ता 10वी विषय मराठी इंग्रजी माध्यम. आज आपण पाठ्यपुस्तकातील फुटप्रिंट्स यावर आधारित कृतीपत्रिका पाहणार आहोत. तत्पूर्वी काही शब्दार्थ. समदा, सर्व. समदा हा ग्रामीण शब्द आहे. भोगता म्हणजे आवड असणारा. बक्कळ, पुष्कळ, खूप. अनाठायी, अयोग्य ठिकाणी. टेक्नोसॅव्ही म्हणजे तंत्रस्नेही, ज्याला तंत्रज्ञानाची खूप आवड आहे तो. निरभ्र, ढग नसलेला, जहाँ पर बादल नहीं है ऐसी जगह. वर्ख, अतिशय पातळ पत्रा. उत्सर्जन, बाहेर टाकणे. अवघ, संपूर्ण सगळं. मळमळ व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे. हे अशा प्रकारचे काही शब्दार्थ आपण बघितलेत. आता आपण कृती पाहूया. तर पहिली आपली कृती आहे, आकृती पूर्ण करा. रेखा मावशीच्या पावलांची वैशिष्ट्ये. म्हणजेच कामवाल्या जो रेखा मावशी थे उनके पैर कैसे थे. तर पायाला चिरण्या पडलेल्या म्हणजे क्रॅक्स पडलेले, और उसमें धूल मिट्टी जाकर वो काले हो चुके थे. धूळ मातीमुळे काळ्या झालेल्या. दूसरा प्रश्न आपल्याला इथे विचारलाय, पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्य. हम सबने देखा कि पावडे काका के पैर कैसे थे. तो कोठेही चिरण्या नसलेल्या, जहाँ पर कहीं पर भी क्रॅक्स नहीं थे. और उनके पैर कैसे थे, गोजिरा आणि गुलाबी. त्यांची पावलं कशी होती, गोजिरी आणि गुलाबी रंगाची होती. ही कोणाची वैशिष्ट्य झाली, तर ही पावडे काकांची वैशिष्ट्य झाली. पुढचं आहे, कारणे लिहा. स्नेहल त्रासली, मतलब स्नेहल बहुत चिड गई. का, कारण काय होतं त्याचं, तर पुसलेल्या फरशीवर रेखा मावशींच्या पायांचे काळे ठसे उमटले, जे स्नेहलला आवडले नाही. पावडे काकांचा चेहरा पडला, कारण पावड़े काका एकदम उदास हो गए, नाराज़ हो गए. उनके चेहरे पर भी दिखने लगा. क्यों, कारण की फुटप्रिंट्स ॲपवर त्यांची 2 काळी कुट्ट पाऊल चिन्हे उमटली. जो ऐप था उस ऐप पर उनके जो पैरों के 2 फुटप्रिंट्स आए वो कैसे थे, एकदम ब्लैकिश थे, और इसीलिए त्यांचा चेहरा पडला, असं आपण त्याचं कारण लिहू शकतो. नेक्स्ट आहे, रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहेत, कारण रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वाव नाही. हम सबको पता है कि रेखा मावशी जाती आती चलकर जाती है, आती है, कभी साइकिल का यूज़ करती है, उसने पेड़ लगाए हुए हैं, म्हणून तिच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वाव नाही. सुमित म्हणतो पब्लिक ट्रान्सपोर्ट इज मस्ट, कारण पायाला चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा आपण जास्त वापर केला पाहिजे, कारण की आपण जेव्हा आपल्या पर्सनल ट्रान्सपोर्टचा म्हणजे पर्सनल व्हेकलचा वापर करतो त्यावेळेस कार्बनचं प्रमाण हवेमध्ये, पर्यावरणामध्ये वाढते. कारण की जर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा ट्रान्सपोर्ट म्हणजे स्वतःचं व्हेकल घेऊन जर बाहेर पडू लागला तर त्यामुळे कार्बन उत्सर्जनाला जास्त वाव मिळतो आणि पर्यावरण दूषित होण्याचे जास्त तिकडे प्रमाण वाढलेलं असतं. म्हणून पायाला चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे. उत्तर लिहा. स्नेहलने केलेला निश्चय. स्नेहलने कोणता निश्चय केला, तर तिने हा निश्चय केला की कॉलेजला ये जा करण्यासाठी बसचाच वापर करणार. अभिषेकने केलेला निश्चय, कॉलेजला जाताना सायकलचा वापर करणार. स्नेहलचा निश्चय होता की बसने ये जा करणार, आणि अभिषेकने कोणता निश्चय केला होता की सायकलने, कारण की त्यांना कळले होते की आपल्यामुळे पर्यावरणामध्ये कार्बनचं जर प्रमाण वाढलं तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर पर्यावरण अजून दूषित होऊ शकतो, ज्याचा संपूर्ण परिणाम हा आपल्याच जीवनावर, आपल्याच शरीरावर होणार आहे. तर हे दोघांनी केलेले निश्चय होते. ये दोनों ने निश्चय किया हुआ था कि कॉलेज में जाते वक्त स्नेहल बस का और अभिषेक सायकल का यूज़ करेंगे. पाठातील पात्रांची खालील बाबतीत माहिती भरून कोष्टके पूर्ण करा. अ पर्सन आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे उनका नेचर कैसा है. तो अभिषेक कसा होता, प्रोजेक्टमध्ये रुचि, उसको प्रोजेक्ट्स बनाना बहुत अच्छा लगता था. सुमित कसा होता, तो टेक्नोसैवी, मतलब उसको तंत्रज्ञान बहुत ज़्यादा पसंद थे, वो तंत्रज्ञान के पीछे हमेशा रहा करता है. स्नेहल स्वच्छतेची भोक्ती म्हणजे स्वच्छतेची आवड असणारी. पावडे काकांचे अति विशेष काही दिलं नाही आहे, पण ते कार्यक्रमाला जाणार होते म्हणून आपण इथे कार्यक्रमाची आवड असं इथे लिहिलेलं आहे. आणि रेखा मावशी कशा होत्या, तर गरीब स्वभावाच्या, म्हणजे शांत सुस्वभावी
व्यक्तिमत्व हे जर कोणाचं होतं तर हे रेखा मावशीचं होतं. तर अशा प्रकारे आपण व्यक्ति आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये जे आपल्याला जो हम पाठ पढ़ने के बाद ये स्वभाव वैशिष्ट्य हमें जो समझ में आई वो हमने यहाँ पर लिखे हुए है. पुढचा प्रश्न म्हणजेच पुढची कृती काय आहे, खालील शब्दांचे प्रचलित मराठी अर्थ लिहा. वर्चुअल रियालिटी म्हणजे शाब्दिक सत्य, मतलब जो कहा गया है, जे कुठेही लिहून ठेवलेलं नाही त्याला शाब्दिक सत्य असं म्हणतात. टेक्नोसॅवी म्हणजे तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले, जो बहुत ज़्यादा टेक्नोलॉजी के साथ रहते हैं, टेक्नोलॉजी का यूज़ बहुत ज़्यादा करते हैं, उनको टेक्नोसॅवी कहा जाता है. खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा. तर आपण बघतो इथे दुहेरी अवतरण चिन्ह आहे, स्वल्पविराम ज्याला तुम्ही कॉमा म्हणता त्याला मराठीमध्ये आपण स्वल्पविराम म्हणतो, आणि तिसरा आहे प्रश्नचिन्ह जो क्वेश्चन मार्क आहे. तर अशा प्रकारे अजूनही काही विरामचिन्ह आहेत ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत, जसं पूर्णविराम आहे, उद्गारार्थक चिन्ह आहे, अशा अनेक अजून काही चिन्हांचा आपण काय करणार आहोत इथे अभ्यास करणार. आपला प्रश्न आहे खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा. स्नेहल हे नाम आहे, तिचे सर्वनाम आहे, चंदेरी हे विशेषण आहे आणि करणे हे क्रियापद आहे. आपण शब्दांच्या जाती ओळखा म्हणजे ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणता, जसे नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब्स, हे सगळे जे आहेत त्यांनाच मराठीमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा नावांनी ओळखतो. मग स्नेहल हे काय आहे, नाऊन आहे ज्याला आपण मराठीत नाम असे म्हणतो. तिचे हे प्रोनाऊन आहे, प्रोनाऊनला मराठीमध्ये सर्वनाम बोलतात. चंदेरी हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे ज्याला आपण विशेषण असे म्हणतो. आणि करणे हे ॲक्शन वर्ड आहे म्हणून त्याला आपण इथे क्रियापद असे लिहिले आहे. चा प्रश्न आपल्यासमोर येते, खालील तक्ता पूर्ण करा. एकवचन शहर, अनेकवचन शहरे, नदी, नद्या, पाऊल, पावले आणि डोंगर, डोंगरच राहतं, डोंगरांचं अनेकवचन वेगळा असा शब्द नाही. पाऊलचं पावले झालेलं आहे हे लक्षात, पाऊले नाही तर पावले हे आपल्याला इथे लक्षात ठेवून लिहायचं आहे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न स्वमत, जो आपल्याला आपल्या विचारांनी लिहायचा असतो. पण कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच लोकांनी मला टीचर तुम्हीच आम्हाला स्वमत लिहून द्या असं मला कमेंट आली, म्हणून हे स्वमत मी तुमच्या समोर आणलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या विचारांनी सुद्धा इथे लिहू शकता, यात बदल करू शकता. आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे आपल्याला सहजतेने पुसता येत नाही या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. आपण जिथं राहतो तिथून कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने बाहेर जातो, कधी पायी जातो तर बहुतेक वेळा खाजगी वाहनाने जातो. त्यावेळी आपल्या पायांना भरपूर कार्बन चिकटलेला असतो. या कार्बनमुळे आपण आजूबाजूचे वातावरण प्रदूषित करीत असतो, म्हणजे आपण ग्लोबल वॉर्मिंगला मदतच करीत असतो. एखादे लहानसे काम करण्यासाठी थोड्याशा अंतरावरही आपण मोटारसायकलने जातो. हे करताना आपण प्रदूषणात भर टाकत असतो. लेखक म्हणतात की आपण आपल्या पायाचे वातावरणात उमटवलेले ठसे सहजासहजी पुसून टाकणे कठीण आहे, परंतु झाडे लावून त्याद्वारे आपण मळलेली पावले थोडी उजळ करता येतील याचे भान ठेवायला हवे. अर्थात यहाँ पर कहा गया है कि हमारे जो लाइफस्टाइल है हमारी, उस लाइफस्टाइल की वजह से, जैसे अगर हमें थोड़े से दूर अंतर पर भी जाना है तो हम चलकर जाने के बजाय तुरंत अपनी जो टू व्हीलर है उसे निकालते हैं और निकल जाते हैं. लेकिन उसी के बजाय अगर हम साइकिल यूज़ करें या पैदल जाए तो जो प्रदूषण होने वाला है, जो कार्बन उसमें से बाहर निकलने वाला है उस गाड़ी में से, वो शायद कम होगा और पेड़ लगाने से हमने किया हुआ प्रदूषण हम कंट्रोल में ला सकते हैं. तापानं फणफणली आपली धरती ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचा. तापाने फणफणले, ताप येणे म्हणजे काय तर टेम्परेचर बढ़ना. जैसे हमें बुखार आता है तो आम्ही मराठीमध्ये आपण म्हणतो ताप आला आहे, तो बुखार आना. तो हम ये कह सकते हैं कि ग्लोबल वार्मिंग की वजह से धरती को बुखार आया हुआ है. तो ये स्थिति बदलने के लिए हम क्या कर सकते हैं. तर सततच्या वायू प्रदूषणामुळे वातावरण घाण झाले आहे, पर्यावरण दूषित झाले आहे. कार्बनच्या हवेतील वाढत्या प्रमाणामुळे वातावरण सतत
तापते आहे. ग्लोबल वॉर्मिंगला माणसाचे गैरव्यवहार जबाबदार आहेत. प्रदूषणामुळे दिवसागणिक पृथ्वी तापते आहे. जणू धरती तापाने फणफणली आहे. ही घातक परिस्थिती बदलण्यासाठी काही उपाय तात्पर्याने योजणे आवश्यक आहे. प्रथम ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. तसेच ते सर्वांना सांगायला हवे. पर्यावरण वाचवा अभियान तातडीने चालवायला हवे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवायला हवेत. सरकारी व सामाजिक संस्थांनी यामध्ये हिरिरीने सहभाग घ्यायला हवा. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इंधनावर चालणारी वाहने कमी करून हवेवर चालणारी वाहने जसे की सायकल वापरायला हवी. स्वतः प्रदूषण करू नयेच, परंतु करणाऱ्यालाही सावधान करावे. हे सामाजिक कार्य आपण अंगीकारायला हवे. अशा प्रकारे ही उत्तर आपण लिहू शकतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.